नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहतो की नंदिनी शुद्धीवर येते आणि जीवा तिची काळजी करताना पाहून ती खूप खुश होते. दुसरीकडे मानिनी सर्वांच्या समोर काव्याला प्रश्न विचारते, तुझ्यावर कोणी हल्ला केला होता का? मात्र काव्या काहीही उत्तर देत नाही. यावर मानिनी स्पष्टपणे म्हणते की नंदिनीच्या स्थितीसाठी काव्याच जबाबदार आहे. हे ऐकून काव्यालाही वाईट वाटतं. त्यानंतर दीपकने नंदिनीवर हल्ला केला असल्याचं उघड होतं. तेव्हा जीवा ठामपणे सांगतो की तो दीपकला आता सोडणार नाही. पार देखील उघड करतो की दीपकने नुसता नंदिनीवरच नव्हे तर काव्यालाही ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. हे ऐकून वसुंधरा प्रचंड घाबरते, कारण नंदिनीला लग्नातून किडनॅप करण्याचा सल्ला तिनेच दीपकला दिला होता. आता हे सगळं प्रकरण तिच्यावर उलटते का अशी भीती तिला वाटते. पार्थ आणि जीवा ठरवतात की दीपकचा शेवट आता जवळ आलाय. जीवा सांगतो की आज रात्री दीपक शांत झोपेल, पण उद्याची सकाळ त्याची शेवटची असेल. हे ऐकून काव्यालाही खूप घाबरते. आता पुढच्या भागात पार्थ आणि जीवा दीपक आणि त्याच्या साथीदारांना कसा धडा शिकवतो हे पाहणं अत्यंत रोचक ठरणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.